नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण काय नवीन पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज पाहणार आहोत आपण स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग। आता ही स्लीव कुठली आहे बरं, ओळखा पाहू। तर ही आहे फुगाबाही। तर ही फुगाबाही कटिंग आणि शिलाईची अगदी सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला मात्र विसरू नका। आता इथे पाहत असाल खूप छान असा पफ या स्लीव्जला आलेला आहे आणि या स्लीव्जचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा। चला, तर मी तुम्हाला थोडासा सेटअप पण दाखवते। हे पहा, ही आहे आपली मशीन आणि इथे आपण आता करणार आहोत सुरुवात। पण त्याआधी आपण कटिंग करणार आहोत आणि मग शिलाईला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपण करूया कटिंगला सुरुवात। त्याआधी आपण ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे। आता मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवरती कटिंग करून दाखवणार आहे। पेपरवरती कटिंग केलेला मी व्हिडिओ चॅनलवरती अगोदर अपलोड केलेला आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही तोही पाहू शकता। आता मी इथे डायरेक्ट अस्तरवरती दोन्ही स्लीव्ज कट करणार आहे, त्यामुळे ही आहे डबल घडी। ही पहा, ही डबल घडी आहे आणि आता मी ह्याच घडीला, ही पहा डबल घडी आहे ही अस्तरची, आणि हिला आता 4 फोल्ड करून घेते। 4 फोल्डमध्ये हे मी कापड ठेवणार आहे आणि बंद बाजू आहे ती मी माझ्या बाजूकडून ठेवणार आहे। किनारीचे भाग एकसारखे आहेत की नाही हेही एकदा चेक करायचं आहे आणि हे कापड या पद्धतीने अंतरून घ्यायचं आहे। आता तुम्हाला स्लीवची उंची किती आहे तयार पाहिजे त्यानुसार तुम्ही उंचीचं माप अगोदर टाकून घ्यायचं आहे। तर मला इथे 8 इंच स्लीव्ज तयार हवी आहे आणि 8.5 इंच मी मार्जिन अर्धा इंच मार्जिन घेऊन मी 8.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। आता जेवढी तुम्हाला स्लीव्ज हवी आहे, मला इथं 8 इंचाचीच तयार पाहिजे आणि मी अर्धा इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे। 8 इंच हे आपलं मेन माप झालं। आता मी अशा पद्धतीने सरळ लाईन या 8.5 इंचाच्या मार्किंगवरती आखून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला जसं चार्टनुसार स्लीवचं कटिंग कसं करायचं हा व्हिडिओ मी चॅनलवरती 2-3 दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या। आता मला ही स्लीव जी कटिंग करायची आहे 42 साईजच्या मापाने कटिंग करायची आहे। तर 42 साईजनुसार आपल्याला स्लीवची रुंदी किती घ्यायची, आता तुम्ही पाहिलं 42 साईजसाठी मी इथे 8.5 इंच बाही रुंदी घेणार आहे। या मापानुसार जर तुम्ही कटिंग केलं तर तुमची स्लीव्ज कधीच कमी पडणार नाही ब्लाऊज फिटिंग करण्याच्या वेळेस। बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की स्लीवचा आकार दिल्यानंतर स्लीव्ज कमी पडते फिटिंग करताना, ब्लाऊजला फिटिंगच्या बाजूकडून थोडंफार कमी पडतं। पण या चार्टनुसार जर तुम्ही योग्य मेजरमेंट घेऊन स्लीवचं कटिंग केलं तर मी स्वतः 100% गॅरंटीने सांगते की तुमची स्लीव्ज एवढीशी सुद्धा कमी पडणार नाही, अगदी व्यवस्थित स्लीव्ज बसते। त्यासाठी बाही रुंदी आणि कॅप हाईट मात्र व्यवस्थित घ्यावे लागतं, जसं मी मेजरमेंट दिले त्या पद्धतीने। आता मी ते 8.5 इंच ही बाही रुंदी घेतलेली आहे आणि कॅप हाईट घेणार आहे 3.75, कारण 42 साईजसाठी 3.75 उंची आहे। 3.75 म्हणजे इथं 3.25 इंच। त्यानंतर हा जो भाग आहे हा या पद्धतीने आखून घ्यायचा आहे। आता हे झाल्यानंतर आपण रेग्युलर जसं स्लीवचं कटिंग करतो त्याच पद्धतीने स्लीवचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कुठल्याही मापाची स्लीव्ज असली तरी तुम्ही याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। आधी मध्य काढायचं आहे, मध्याच्या बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावर मार्किंग द्यायचं आहे आणि जो टोटल मध्य आला आहे त्या मध्येचा पुन्हा मध्य काढायचा आहे आणि मध्येच्या इकडच्या बाजूकडून 1/4 इंचावरती मार्जिन द्यायचं आहे। तुम्ही टेपनी व्यवस्थित मोजू शकता। आता इथे 1/4 इंच आणि या ज्या 2 लाईन आहेत ती आधी जुळवून घ्यायच्या। ही खरंच खूप सोपी आणि व्यवस्थित पद्धत आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही स्लीवचं मार्किंग करून कटिंग केलं तर तुमच्या स्लीवचा आकार खरंच कधी चुकत नाही। आता इथे पहा, मी इथे स्लीवचा आकार देऊन घेतलेला आहे। जसं मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगितलं की इथे आपण इथे पहा मी कमी मापाची स्लीव्ज असते त्यावेळेस 1 इंचावरती मार्किंग केलेलं होतं, पण आता ही 42 साईजची आहे म्हणजे टोटल मी 2 इंचापासून इथे आकार द्यायला सुरुवात केलेली आहे। ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल। जसं मी तुम्हाला बोलले की ज्यावेळेस
34 36 पर्यंत जर स्लीव्ज असेल तर तुम्ही इथे 1 इंचापासूनच आकार द्यायचा आहे। पण जर 38 40 42 साईज असेल हेवी साईज तर तुम्ही 2 इंचापासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे। आता इथे मी आतल्या आर्महोलचा आकार देते, पण खरं तर आपण आतल्या आर्महोलचा आकार इथे कट करणार नाही, कारण आपण शिलाई केल्यानंतर आतल्या आर्महोलचा आकार कट करणार आहोत। आता त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो तुम्ही इथे घ्यायचा आहे। तर इथे टोटल 5.5 इंच हा माझा दंडघेर आहे। 5.5 इंचावर मी मार्क करते आणि त्यानंतर मी घेणार आहे 1.5 इंचाचे सिलाई मार्जिन आणि हा जो दंडघेराचा आकार आहे तो मी आधी आखून घेते। आता या बाजूलाही आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचे आहे। तुम्ही जर ब्लाउज वरती 1.25 इंच ठेवलेले असेल तर तुम्ही 1.25 इंचच घ्या आणि 1.5 इंच ठेवलेले असेल तर तुम्ही 1.5 इंचच घ्या आणि हा मार्क अशा पद्धतीने करून घ्यायचा। आता हे झालं आपलं रेग्युलर बाहीचं ड्राफ्टिंग। आता आपल्याला याच बाहीपासून फुल फुगा बाही शिवायची आहे। आता 8 इंच म्हणजे फुल स्लीव्ज मध्येच येते। तर फुगा बाही शिवताना तुम्हाला जेवढा फुगा हवा आहे त्यासाठी तुम्ही मार्जिन वाढवू शकता। तर तुम्हाला खूप सारा फुगा हवा आहे, खूप मोठा पफ हवा आहे तर तुम्ही 5 इंच घेऊ शकता। मीडियम साईजचा हवा असेल तर 4 इंच घेऊ शकता आणि तुम्हाला खूप कमी हवा असेल तर तुम्ही 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकता। आता मला इथे फार घ्यायचा नाहीये पफ, तर मी 3.5 इंचच घेणार आहे, कारण छोट्याशा 3 प्लेट पडतील एवढाच फुगा मला ब्लाउजला शिवायचा आहे। तर मी 3.5 इंचावरती मार्क केलेला आहे। त्यानंतर हा जो पॉइंट आहे आपला आलेला पूर्ण आर्महोल, तर आर्महोलचा अर्ध घ्यायचा आहे। इथे 9 इंच, 9चं अर्ध होतं 4.5 इंच, तर मी ते 4.5 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे, कारण हा बॉक्स तयार करायचा असतो आपल्याला। तर हे पहा मी 4.5 इंचावरती इथे मार्क करून घेते। आता 4.5 इंचावरती इथे मार्क केलं की हा बॉक्स अगोदर राखून घ्यायचा आहे आणि इथे पण सेम त्याच पद्धतीने 4.5 इंचावरतीच मार्क करायचा आहे जो बाहेरचा आर्महोल आहे तिथे, आणि हा पॉइंट आधी जुळवून घ्यायचा आहे। आता एवढं झाल्यानंतर हा जो पॉइंट असतो बाहेरच्या आर्महोलचा इथपर्यंत जे 4.5 इंच आलेला आहे ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि इथे एक मार्क करायचा आहे। हा पॉइंट खरंच खूप महत्त्वाचा असतो, कारण इथूनच आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करत असतो, त्यामुळे हा पॉइंट थोडासा स्टार करून घ्यायचा आहे आणि आता इथे नॉर्मल असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पॉइंट पासून अशा पद्धतीने, आणि हा आकार बरोबर खाली इथे स्लीव्जला जुळवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हे स्लीव्जचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता मी हे कटिंग करून घेते आणि हेच पॅटर्न आपण अस्तरवरती कटिंग केलेलं पॅटर्न ठेवून ब्लाउजवरती कटिंग करून घेणार आहोत। तर इथे पहा मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि जो पॉइंट मी तुम्हाला बोलले होते की जिथं आपल्याला कट द्यायचा आहे तिथं स्टार केलेला आहे, तिथे आपण छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आणि सेंटरला पण एक छोटासा कट द्यायचा आहे, म्हणजे ही शिलाई करताना आपल्या लक्षात येईल की आपल्याला इथून प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे। आता हेच कटिंग ठेवून आपण जे कापड आहे मेन ब्लाउजचं त्यावरती ठेवूनही कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे माझ्याकडे आहे मेन ब्लाउजचं कापड, तर यावरती मी या पद्धतीने स्लीव्ज ठेवून घेते आणि ह्याचंही कटिंग करून घेते। आता इथे मी स्लीव्जचं कटिंग करताना मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता चला आपण शिलाई करूया। शिलाई करताना मेन जी स्लीव्ज आहे, मेन ब्लाउजचं कापड, त्याच्या सुईच्या बाजूने ही स्लीव्ज ठेवायची आहे। खालच्या बाजूने 1/4 इंच सिलाई मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर हे आतमध्ये पलटून घ्यायचं आहे आतल्या बाजूने अस्तर। आणि आता हा मेन ब्लाउजच्या कापडाकडे हा कड न दुमडता अस्तरच्या बाजूकडून दुमडायचा आहे आणि त्यावरती एक सरळ दाबटीप द्यायची आहे। त्यानंतर अस्तर आतल्या बाजूने घेऊन पुन्हा किनाऱ्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे अगदी फिनिशिंगसह तुमची स्लीव्ज तयार होईल। त्यानंतर साईडला जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही आपल्याला कट करायचं असतं, त्यामुळे अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं आहे, तर पूर्ण अस्तरच्या बाजूने कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना अगदी योग्य फिनिशिंगसह मारायची आहे, कुठेही अस्तरचं कापड तर गोळा होत नाही, पण ब्लाउजचं कापडला कुठे घडी पडू नाही या पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण
ब्लाऊजचं जे स्लीव्ज आहे त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता कापड कट करून झाल्यानंतर सेंटरला आणि जे साईडला आपण 2 कट दिले होते त्या कटवर कट द्यायचे आहेत आणि मग या स्लीवच्या प्लेटची तोंड आहे ती हे अशा पद्धतीने खालच्या बाजूने घ्यायची आहेत आणि एकसारख्या 3 4 जेवढ्या प्लेट बसतील तेवढ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता मी इथे 4 प्लेट्स टाकलेले आहेत, तर तुम्हीही तुमचं जेवढं कापड असेल, जेवढं तुम्ही पफसाठी तुम्ही कापड घेतलेलं असेल त्या पद्धतीने तुमच्या जेवढ्या अर्धा इंचाच्या प्लेट्स बसतात त्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने तुमचं तयार होईल। इथे पाहू शकता सुंदर अशी स्लीव्स तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा। आवडला असल्यास लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका। तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये।